रडता बी येवाल पाहिजे आणि रडणं सुद्धा तसं पाहिजे. ऐका आमना धोंडायचा मा एक म्हातार मरणं बोल नका. मरणारं म्हातारं धोंडायचं आणि नाही होतं कॅन्सल. ते कॅन्सल. या मोबाईलच मग व्हिडिओ होतच धोंडायचा लगून पोचे जाताच एक रोज मन गाडीला 35 दल्लाच नाही आडायली नाही म्हणे भाऊ तू अख्खा धोंडायचा आणि एक नेलाय म्हणे. मग आता त्या गोंदाईमा खाणारा धोंडायचा ना दल्ला नाही होता रे भो. तता ना होता चढे मन बी कोण राहत नाही तताना गोंदाईमा खावाल बट ना. हां आणि गोंदाईमा खाणारा इथला नेतात फेडतं मूड मुद्दावरून उमे आते. ऐका गोंदाईमा खाणाऱ्याला सांगच खाऊ नका असं आपलं दुमत नाही. यांना नंतर सांगेल महिला माता तुम्हाला सांगतो तुमचा पोरगाच्या पायात जर काटा मुडला पोरगाना पायमा काटा मुडना तरी रातमा तुम्ही दिनभर कितल्या बी थकेल राहणार तरी रातमा 4दा उठीन पोऱ्याना पाय चेक करते मायमन पोऱ्याना पाय त्याने सुजी घ्यावीन ना. बरोबर आहे ना. तुम्हाला पोरगाना अंगमा जर ताप राहणार दिनभर वावरमा कितल्या बी राबेल राहणार तरी बी रातमा 4दा उठतीस मायमन पोऱ्याला जास्त ताप तिने बरं घ्यावीन ना. तुमनं पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही आणि दुसरानं बच्चं कापीन खाय जातीस बहिणी सोन. योग्य आहे काय. हां ते नाही कोणा जीव आहे का ते पण कोणाचा परिवारातला आहे की नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्या पोराच्या अंगातला ताप आपल्याला सहन होत नाही दुसऱ्यांना बच्चं कापीन खाय जा ना. हा योग्य आहे का. आता मी जर मायचं चरित्र सांगायला सुरुवात केली आमच्या महाराज मंडळीतून पहिला आवाज निघेल आई माझी मायेचा सागर तुमले मायना सागर दयाना सागर म्हणतस. मग त्याला तिथलं खरं उतरायला पाहिजे ना. तुमनं पोरगं तशी ते कोणतरी पोरगं नाही का. मग ते या भाऊ कापीनला येतं तुम्ही कुशाल का तीच बहिणीवर. हां आजच्या नंतर रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं. आजच्या नंतर सगळ्या महिला मातांना सांगतो तुमचा भाऊ बोलतोय तुमचा पोरगा बोलतोय आज अशी शपथ घ्यायची. रविकिरण महाराजनं कीर्तन ऐकेल येतं सकाळी भगवान बाबा पाहिन किंवा मारू बाबा पाहिन मला माडा घालणेशे काल दिन पाहिन आपला चुलावर मटन मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिली आणि बहिणीसो.